नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करतो ती विविध आजारांची, त्यांच्या लक्षणांची आणि उपचारांची. आज आपण मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाविषयी चर्चा करणार आहोत. आजकाल तरुण लोकांपासून वयस्कर लोकांमध्येही मोठ्या आतड्याच्या कॅन्सर वाढताना दिसतोय. त्याची कारणं आणि लक्षणं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर नागेश शिरसाट. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर नागेश शिरसाट हे गेली 9 वर्ष पुण्यामध्ये कर्करोग तज्ज्ञ, कन्सल्टंट, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. IGMC नागपूर येथून MD जनरल मेडिसिन अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केल्यावर BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल येथे जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथील मुजुमदार शॉ कॅन्सर सेंटर येथून हिमॅटो ऑन्कोलॉजीमध्ये फेलोशिप प्राप्त केली. किडवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी या कर्नाटक सरकारच्या व केंद्र सरकारकडून निधीप्राप्त क्षेत्रीय कर्करोग केंद्रातून DM मेडिकल ऑन्कोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी 2015 साली इंडियन सोसायटी ऑफ मेडिकल अँड पेडियाट्रिक ऑन्कोलॉजी ISMPO कडून सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेत. तसंच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना संवादासाठी देखील आमंत्रित केलं जातं. चला तर मग डॉक्टरांकडून मोठ्या आतड्याच्या कर्करोग, त्यावरील निदान आणि आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत हे जाणून घेऊयात. डॉक्टर, कर्करोगामध्ये मोठ्या आतड्यांचा कर्करोग देखील असतो हे खूप कमी जणांना माहिती आहे. तर हा कर्करोग कितपत आढळून येतो आणि साधारण किती रुग्णांना याची लागण होते? नमस्कार. मार्च हा कोलोरेक्टल कॅन्सर अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो की मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाविषयी जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. जर आपण भारतातील कर्करोग रुग्णांचा अहवाल बघितला तर ग्लोबोकॉल या जागतिक संस्थेच्या अहवालानुसार मोठ्या आतड्यांचा कर्करोग हा पुरुष आणि महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांच्या यादीत पहिल्या 5 क्रमांकामध्ये येतो. यामध्ये मोठे आतडे म्हणजेच कोलॉन आणि मोठ्या आतडीचे शेवटचे इंच, ज्याला की आपण रेक्टम किंवा गुद्धाशय म्हणतो, यांचा समावेश होतो. बरं. डॉक्टर, कर्करोग हा वयस्कर लोकांना होणारा आजार आहे असा पूर्वीचा समज होता, परंतु आता बरेचसे रुग्ण हे तरुण वयातच देखील त्यांना आतड्याच्या कर्करोगाने ग्रासलेले आपल्याला आढळतात. याविषयी तुमचं काय मत आहे? अगदी बरोबर, आणि ही मोठी चिंतेची बाब आहे. जर आपण भारतात विविध कॅन्सर रजिस्ट्रीचा अहवाल बघितला तर मोठ्या आतड्यांचा कर्करोग होण्याचे साधारण भारतीय रुग्णांमध्ये 50 वर्ष आहे, जे की पाश्चात्य रुग्णांमध्ये साधारण 64 वर्ष वय आहे. यापेक्षा जास्त गंभीर बाब म्हणजे 40 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयात कर्करोग होण्याच्या, मोठ्या आतड्यांचा कर्करोग होण्याच्या रुग्णांमध्ये सध्या लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. तर आपण समजू शकतो की जेव्हा या कमी वयात कर्करोग होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या किंवा त्या रुग्णाच्या शिक्षणावर, कामावर, कौटुंबिक जबाबदारीवर याचा फार गंभीर परिणाम पडतो. उपचारासाठी लागणारा वेळ व त्यासाठी लागणारा खर्च हे देखील एक मोठे आव्हान या रुग्णांसमोर असते. खरंय. डॉक्टर, सध्या एकंदरीत कर्करोग रुग्णांमध्ये आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोग होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येते. याची नेमकी कारणं काय असू शकतात? याची प्रमुख कारणे म्हणजे पाश्चात्य खाद्य संस्कृतीचे अनुकरण, ज्यामध्ये आपण म्हणतो की प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, एनर्जी ड्रिंक्स, लाल मांस याचे अतिरिक्त सेवन, हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्य यांचा आहारात कमी समावेश असणे, धूम्रपान, मद्यपान, शारीरिक व्यायामाचा अभाव व त्यामुळे येणारी स्थूलता ही त्याची प्रमुख कारणे आहेत. पुरेशी झोप न घेणे, मानसिक ताणतणाव ही देखील त्याची काही प्रमुख कारणे आहेत. बरं. आपण पाहतो की सध्या एनर्जी ड्रिंक, शुगरी ड्रिंक्स, फास्ट फूड यांचे खूप अतिरिक्त सेवन होत आहे. यामुळे आतड्यामधील काही सूक्ष्मजीव, ज्याला आपण की मायक्रोज म्हणतो, यामध्ये काही बदल घडत आहेत व यामुळे देखील मोठ्या आतड्यांचा कर्करोग व इतर कर्करोग होण्याच्या प्रमाणात सध्या वाढ होताना दिसत आहे. खरंय. थोडंसं आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपण कर्करोगापासून मुक्त होऊ शकतो. डॉक्टर, मोठ्या आतड्यांचा कर्करोग होत आहे हे कसं ओळखायचं? याची काही लक्षणे दिसतात का? आणि समजा काही लक्षणे दिसत असतील तर त्याचं निदान कसं केलं जातं? मोठ्या आतड्यांच्या कर्करोगांची लक्षणे म्हणजे शौचामध्ये रक्तस्राव होणे, शौचात नियमितता नसणे, जसे की कधी बद्धकोष्ठता होणे तर कधी जुलाब होणे, वजन कमी होणे, अशक्तपणा,
पोटदुखी ही याची काही लक्षणे आहेत. अशी काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांद्वारे तपासणी करणे गरजेचं आहे. मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाच्या निदानासाठी कोलोनोस्कोपी म्हणजेच आतड्यांची दुर्बिणीद्वारे तपासणी करणे व बायोप्सी म्हणजे जिथे कुठे कॅन्सर सदृश्य गाठ दिसत असेल तिथून तुकडा तपासणीसाठी पाठवणे ह्या प्राथमिक तपासण्या आहेत. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पुढील उपचारासाठी टेस्ट लागतात, जसे की सीटी स्कॅन, पेट सीटी, मॉलिक्युलर टेस्ट आणि जेनेटिक टेस्ट यांचा विचार केला जातो. बरं. डॉक्टर, आणि हे निदान झाल्यानंतर कर्करोगावरील पुढील जी उपचार पद्धत असते ती कशा पद्धतीची असते? निदान झाल्यानंतर रुग्णाला कोणत्या उपचाराची गरज आहे किंवा कोणते उपचार त्या रुग्णाला सर्वात जास्त प्रभावशाली ठरू शकतात, हे त्या कर्करोगाची जागा, ज्याला आपण लोकेशन म्हणतो, तो कितपत प्रमाणात पसरलेला आहे, म्हणजे त्याची स्टेज, रुग्णाची एकंदरीत तब्येत म्हणजे फिटनेस आणि त्या रुग्णामधील कर्करोगामध्ये काही मॉलिक्युलर बदल आहेत का, याचा विचार करून हे निर्णय घेतले जातात. हे सर्व निर्णय मल्टी डिसिप्लिनरी ट्युमर बोर्ड, ज्यामध्ये विविध कर्करोग तज्ञ जसे की मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट, हिस्टोपॅथॉलॉजिस्ट आणि जेनेटिक काउन्सिलर हे सर्व एकत्र बसून त्या रुग्णाचा इलाज ठरवतात. रुबी हॉल क्लिनिकमध्ये पोटविकार कर्करोग रुग्णांसाठी स्वतंत्र गॅस्ट्रोइंटेस्टिनल ऑन्कॉलॉजी क्लिनिकची सुविधा उपलब्ध आहे, जेथे की आम्ही प्रत्येक रुग्णाचा उपचार हे त्याची या सर्व एकत्रित गोष्टींचा विचार करून निर्णय घेतो. जर आजार जास्त प्रमाणात पसरलेला नसेल तर मोठी आतडी म्हणजे कोलॉन आणि मोठ्या आतडीचे शेवटचे इंच म्हणजे गुद्धाशय किंवा ज्याला आपण रेक्टम म्हणतो, यामध्ये ऑपरेशन हा प्रमुख इलाज असतो. रुबी हॉल क्लिनिकमध्ये ओपन सर्जरी, लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि रोबोटिक सर्जरी हे सर्व अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. बरं. काही रुग्णांना ऑपरेशन आधी किंवा नंतर किमोथेरपी दिली जाते. मोठी आतडी किंवा रेक्टम किंवा गुदाशयाच्या कर्करोगामध्ये बहुतांश रुग्णांना रेडिएशनचा देखील इलाज करावा लागतो. योग्य उपचारानंतर 70 ते 80% रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. जर आजार दुर्दैवाने खूपच जास्त प्रमाणात पसरलेला असेल, ज्याला की आपण 4थ्या स्टेजचा कॅन्सर म्हणतो, तेव्हा अशा रुग्णांचा इलाज हा प्रामुख्याने मेडिकल ऑन्कॉलॉजीद्वारे केला जातो. यामध्ये उपचार हा प्रामुख्याने पेशंटचे आयुष्य वाढणे किंवा त्यांचा त्रास कमी करणे हे उद्देश ठेवून केला जातो. त्या उपचारामध्ये आपण इम्युनोथेरपी, किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी हे वेगवेगळे उपचार वापरत असतो. बरं. नक्कीच. हे जे उपचार पद्धती आहेत त्याविषयी मी तुम्हाला आणखीन माहिती विचारणारच आहे. पण डॉक्टर, सध्या आपण बघतोय की कर्करोगावर अत्याधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, तर त्याविषयी थोडं सांगा. जरूर. कर्करोगाच्या इलाजामध्ये आपण पाहतो की सातत्याने संशोधन सुरू असते. सर्वच रुग्णांना सारखा उपचार न करता प्रत्येक रुग्णाला त्यांच्या कर्करोगाच्या स्वरूपानुसार इलाज देणे अत्य गरजेचे झाले आहे. याला आपण पर्सनलाइज मेडिसिन असे म्हणतो. जर आजार जास्त प्रमाणात पसरलेला नसेल तर काही रुग्णांना आपण किमोथेरपी देत नाही. काही रुग्णांना कमी कालावधीसाठी किमोथेरपी, जसे की 6 महिने किमोथेरपी न देता 3 महिने किमोथेरपी देणे. काही रुग्णांना किमोथेरपीचे इंजेक्शन न देता फक्त टॅबलेट देणे. रेक्टम कॅन्सर मधील काही रुग्णांना रेडिएशन टाळता येईल का हे पाहणे. रेक्टम किंवा गुदाशयातील कर्करोगातील काही रुग्णांमध्ये किमोथेरपी आणि रेडिएशन नंतर जर खूप चांगला गुण आला व रुग्ण ऑपरेशनसाठी तयार नसेल किंवा फिट नसेल, तर अशा रुग्णांना ऑपरेशन न करता फक्त नियमित तपासणी, ज्याला आपण ऍक्टिव्ह सर्व्हिलन्स म्हणतो, ज्याला आपण ऑर्गन प्रिझर्वेशन स्ट्रॅटेजी म्हणतो, हे सर्व अत्याधुनिक संशोधन आहेत. ह्या सर्व संशोधनाचा वापर करून प्रत्येक रुग्णाचा उपचार हा निर्णय घेतला जातो. बरं. डॉक्टर, अनेकदा आपल्याला असे रुग्ण बघायला मिळतात ज्यांना अगदी ॲडव्हान्स स्टेजमध्ये, म्हणजे 4थी किंवा शेवटची स्टेजमध्ये असताना त्यांचं निदान केलं होतं कर्करोगाचं, तर अशा रुग्णांचं आयुष्य फार कमी असतं असा एकंदरीत समज आहे. याविषयी तुमचं काय मत आहे? काही प्रमाणात हे बरोबर आहे. 4थ्या स्टेजमध्ये पेशंटचे आयुष्यमान लिमिटेड असते, परंतु 4थी स्टेज असताना सुद्धा जर आजार हा फक्त फुफ्फुस किंवा यकृतापर्यंत मर्यादित असेल तर अशा रुग्णामध्ये आपण अत्याधुनिक किमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी देऊन काही रुग्णांमध्ये ऑपरेशन देखील करता येऊ शकते आणि यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे देखील होऊ शकतात. जसे हे रुग्ण असण्याचे प्रमाण साधारण 40 ते 50% असते. बरं. जर आजार खूपच जास्त प्रमाणात पसरलेला असेल, जेव्हा ऑपरेशनचा पर्याय उपलब्ध नसेल, तेव्हा मात्र प्रामुख्याने इलाज हा किमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी याद्वारे केला जातो. अत्याधुनिक उपचाराने पेशंट साधारण आयुष्यमान 2.5 ते 3 वर्ष असू शकते, जे की कमी जास्त पेशंटच्या तब्येतीनुसार, त्यांच्या कॅन्सरच्या स्वरूपानुसार आणि ते आपल्या ज्या इलाजाला प्रतिसाद देतात त्यानुसार असते. बरं.
डॉक्टर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी देखील असते, तर या उपचारांविषयी अगदी थोडक्यात आपल्याला काय तुम्ही सांगू शकता आणि हे उपचार किमोथेरपीपेक्षा वेगळे कसे असतात? बरोबर. तर काही वर्षापूर्वी प्रामुख्याने कॅन्सरसाठी केमोथेरपी हा एकच पर्याय उपलब्ध होता. हो, केमोथेरपी आपण जसे म्हणतो, की केमोथेरपी कॅन्सर पेशींना नष्ट करते. हो, परंतु हो. आपण पाहतो, की काही प्रमाणात नॉर्मल पेशी, साधारण पेशींना पण त्याचा प्रभाव होतो. त्यामुळे पेशंटला खूप जास्त साइड इफेक्ट होतात. हं, टार्गेटेड थेरपीद्वारे आपण कॅन्सर पेशींना जगण्यासाठी किंवा वाढण्यासाठी मदत करणारे जे काही रेणू आहेत, ज्याला आपण प्रोटीन्स किंवा प्रथिने म्हणतो किंवा कॅन्सरच्या पेशी ज्या विविध मार्गाने वाढतात, हं, त्या मार्गावर आपण इलाज करतो. हे इलाज टॅबलेट्स किंवा इंजेक्शनद्वारे केले जातात. हे इलाज कर्करोगांच्या पेशीवर जास्त प्रभावीपणे काम करतात. हं, निरोगी पेशीवर या इलाजांचा जास्त प्रभाव पडत नाही. हं. त्यामुळे किमोथेरपीपेक्षा हे इलाज कमी साइड इफेक्टवाले असतात. बरं. जर आपण इम्युनोथेरपी या उपचाराविषयी बोलायचं झाले असेल, हं, तर प्रत्येकाच्या शरीरात इम्युन सर्व्हेलन्स ही नावाची रोगप्रतिकार क्षमता प्रणाली असते. हं, यामध्ये जर शरीरात काही हानिकारक पेशी तयार होत असतील, तर ही रोगप्रतिकार क्षमता प्रणाली त्या हानिकारक पेशींना त्वरित शोधून त्यांना नष्ट करते. हं, परंतु कर्करोगाच्या पेशी या इम्युन सर्व्हेलन्स रोगप्रतिकार क्षमता प्रणालीपासून स्वतःची सुटका करून वाढायला चालू होतात. हं, हं, इम्युनोथेरपी या इलाजाद्वारे आपण काही इंजेक्शन देऊन ही रोगप्रतिकार क्षमता प्रणाली पुन्हा कार्यान्वित करतो. हं. ते इंजेक्शन दर 2 किंवा 3 आठवड्यांनी द्यायचे असते. साधारणतः 1 ते 1.5 तासाचे हे इंजेक्शन असते. बरं. किमोथेरपीपेक्षा या इलाजाचा अतिरिक्त एडव्हांटेज फायदा हा आहे, की हे इलाज दीर्घकाळ टिकणारे, हं, कमी साइड इफेक्टवाले असतात. आपण म्हणू शकतो, की 10 मधल्या 9 रुग्णामध्ये काहीच साइड इफेक्ट होत नाही. 10 मधल्या एखाद्या रुग्णाला इम्यून रिलेटेड साइड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, की निमोनिया होणं, जॉन्डिस होणं किंवा स्किन रॅश होणे असे साइड इफेक्ट होऊ शकतात. हं, जीवाला धोका होण्याइतपत साइड इफेक्ट होण्याची शक्यता 100 मधल्या एखाद्या दुसऱ्या पेशंटलाच होतात. हं. काही वर्षापूर्वी हे इलाज खूप जास्त खर्चिक होते. हो. परंतु आता या इलाजाच्या खर्चामध्ये खूप कमी झालेले आहे. त्याच्यामुळे बहुतांश रुग्णांना हे इलाज आता घेऊ शकतात. बरं. डॉक्टर, आपण मगाशी बोललो की शक्यतो कर्करोग हा 4थ्या स्टेजमध्ये गेल्यावरच त्याचं निदान होतं. तर हा आजार होऊ नये, कर्करोग होऊ नये किंवा त्याचं लवकर निदान व्हावं यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? म्हणजे प्रेक्षकांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे? हा आजार होण्यासाठी मी सांगू शकतो, की आपण निरोगी जीवनशैलीचे अनुकरण करा. खरंय. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्य यांचा जास्तीत जास्त उपयोग करणे, प्रक्रिया हं, केलेले खाद्यपदार्थ, लाल मांस, एनर्जी ड्रिंक यांचे कमीत कमी सेवन करणे, हं, नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाल ठेवणे, ताणतणाव नियंत्रण ठेवणं, पुरेशी झोप घेणे, धूम्रपान, मद्यपान टाळणे, ह्या हं, गोष्टी केल्यास आपली कर्करोग होण्याची शक्यता कमीत कमी राहील. हं. जर आपल्याला लवकर निदानासाठी कर्करोगात सदृश्य काही लक्षणे आढळली, तर त्वरित डॉक्टरांजवळ तपासणी करणे बरं. अ, आणि या कर्करोगाच्या निदानासाठी लवकर निदानासाठी ज्या काही स्क्रीनिंग टेस्ट आहेत, जसे 45 वर्ष व त्यावरील सर्वांनी कर्करोगाचे कोणतेही लक्षणे नसताना सुद्धा आतड्यांच्या कर्करोग निदानासाठी लवकर निदानासाठी ज्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत, जसे की कोलोनोस्कोपी म्हणजे आतड्यांची दुर्बिणीद्वारे तपासणी व बायोप्सी व स्टूल फॉर ऑकल ब्लड टेस्ट ह्या तपासण्या करून घेणे गरजेचं आहे. हं, स्क्रीनिंग टेस्ट हे आपल्याला कर्करोगाचे कोणतेही लक्षणे नसताना सुद्धा करून घेणे गरजेचं आहे. यामुळे आपला कर्करोग फार लवकर म्हणजे प्री कॅन्सरस स्टेज हं. किंवा अर्ली स्टेजमध्ये निदान होऊन बरा होण्याची शक्यता खूप जास्त असते. बरं. सर, रुबी हॉल क्लिनिकमध्ये सध्या मोठ्या आतड्यांच्या कर्करोगावर कोणत्या उपचार पद्धती आहेत? जसं आपण सांगितलं, की रुबी हॉल क्लिनिकमध्ये आम्ही स्वतंत्र गॅस्ट्रोइंटेस्टिनल ऑन्कॉलॉजी क्लिनिक आहे. हं, ज्यामध्ये मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, मॉलिक्युलर पॅथॉलॉजिस्ट, हिस्टोपॅथॉलॉजिस्ट, जेनेटिक काउन्सिलर हे सगळे मिळून त्या कर्करोग रुग्णांचा उपचार ठरवतात. हं, ओपन सर्जरी, लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, रोबोटिक सर्जरी हे सर्व अत्याधुनिक उपचार अवेलेबल आहेत. हं. प्रत्येक रुग्णांचा उपचार त्यांच्या कर्करोगाच्या स्वरूपानुसार ठरविला जातो. त्याच्यामुळे प्रत्येक रुग्णाला मॅक्सिमम बेनिफिट ज्याला आपण पर्सनलाइज्ड मेडिसिन म्हणतो, हं. त्याचा आपण रुग्णाला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. बरं. सर, मोठ्या आतड्याचा कर्करोग समजा वयस्कर लोकांमध्ये आढळून आला, तर कशा पद्धतीने तुम्ही उपचार देता? म्हणजे जे नॉर्मल लोकं असतात, जे कमी वयातली लोकं असतात, त्यांना जी उपचार पद्धती देतात आणि जी वयस्कर लोकांना देतात, त्यामध्ये नेमका फरक काय असतो?
तर बरोबर आहे. काही रुग्ण हे कर्करोगाचे वयस्कर जसे त्याला आपण म्हणतो की 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयामध्ये होतात. यातील काही रुग्णांना कोमॉर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो की हायपरटेन्शन असणं, डायबिटीज असणं किंवा काही हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असणं, ह्या हं, कोमॉर्बिडिटीज देखील असतात. तर अशा रुग्णांचा उपचार करणं हे एक मोठे आव्हान असते. आपण फक्त रुग्णाचे वय याचा विचार न करता त्यांची ओव्हरऑल एकंदरीत जनरल फिटनेस काय आहे, हं, याचा विचार करतो. ज्यामध्ये आपण पेशंटचे ओव्हरऑल हेल्थ, त्यांच्या कोमॉर्बिडिटीज, त्यांची ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी करण्याची क्षमता कितपत आहे, हं. त्यांचा सोशल सपोर्ट सिस्टम किती स्ट्रॉंग आहे, याला आपण एकंदरीत कॉम्प्रिहेन्सिव्ह जेरॅटिक असेसमेंट असे संबोधतो. यानुसार आपण निर्णय घेतो की हा पेशंट फिट आहे हं. किंवा हा पेशंट एकदम फ्रेल आहे, म्हणजे एकदम एकदम नाजूक आहे. जर समजा पेशंट एकदम फिट असेल, तर आपण जे पेशंट तरुण रुग्णांना देतो, तेच उपचार या वयातील लोकांना पण देतो. कारण या वयात उपचार करणं हे तरुण वयात उपचार केल्यानंतर जितका रुग्णांना फायदा होतो, तेवढाच फायदा या रुग्णांना देखील होतो. बरं, त्यामुळे जर पेशंट फिट असेल, तर आपण वयातील रुग्णांना जे उपचार देतो, तेच उपचार या रुग्णांना देण्याचा प्रयत्न करतो. बरं. जर पेशंटची तब्येत तेवढी स्ट्रॉंग नसेल, हां. तर मग आपल्याला इलाजामध्ये काही मॉडिफिकेशन करावे लागतात. जसे की काही रुग्णांना किमोथेरपी नाही देता येईल का हे बघणे ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशन नंतर कमी कालावधीची किमोथेरपी देणे किंवा किमोथेरपीचे फक्त टॅबलेट्स देणे, इंजेक्शन न देणे, हे हं. सर्व मॉडिफिकेशन आपल्याला उपचारामध्ये करावे लागतात. समजा बरं. काही लोकांमध्ये आजार एकदम 4थ्या स्टेजमध्ये असेल, की ज्यांना फक्त किमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी हे उपचार लागू पडतात. तेव्हा अशा केसेसमध्ये पर्सनलाइज्ड मेडिसिनचा विचार करणे, म्हणजे हं, त्या कर्करोगाच्या रुग्णामध्ये काही मॉलिक्युलर चेंजेस आहेत का, याचा विचार करणे. काही हं. रुग्णांना किमोथेरपी न देता फक्त इम्युनोथेरपी देता येईल का, याचा विचार करणे. काही बरं, रुग्णांना टार्गेटेड थेरपी किंवा लो डोस किमोथेरपी देता येईल का, याचा विचार करणे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक रुग्णाचा उपचार ठरवला जातो. बरं. काही रुग्णांना ऑपरेशन न करता फक्त इम्युनोथेरपी देता येते का? जेणेकरून आपल्याला पुढील इलाज म्हणजे रेडिएशन किंवा ऑपरेशन टाळता येईल का? ते पाहणे. हे सर्व निर्णय हे त्या पेशंटच्या कॅन्सरच्या स्वरूपानुसार, पेशंटच्या तब्येतीनुसार आणि कॅन्सरच्या मॉलिक्युलर हं. ॲबनॉर्मॅलिटीनुसार आपण हे निर्णय घेत असतो. बरं. डॉक्टर काही दिवसांपूर्वी ना एक बातमी ऐकलेली होती, की ज्यामध्ये असं सांगितलेलं, की इम्युनोथेरपी दिलेला रुग्ण हा पूर्णपणे बरा झालाय. म्हणजे त्यानंतर त्याच्यावर कोणताही ऑपरेशन केला नव्हता. रेडिएशनची देखील त्याला गरज लागली नव्हती. तर हे कितपत खरं आहे? तर आपण म्हणतो की अ, मोठ्या आतड्यांच्या कर्करोगामध्ये साधारण 3 ते 5% रुग्ण हे इम्युनोथेरपी या इलाजासाठी इम्युनोथेरपी त्या पेशंटमध्ये काम करू शकते. हं, याच्यासाठी हं. आपण त्या पेशंटच्या कर्करोगावर काही तपासण्या करतो, ज्याला एम-एस-आय टेस्टिंग किंवा एम-एम-आर डेफिशियंटी टेस्टिंग हे संबोधतो. हं, तर हे जर पॉझिटिव्ह असेल, तर अशा रुग्णांना इम्युनोथेरपी हा इलाज करणे पॉसिबल असते. आपण म्हणतो की जर हे पेशंट एम-एस-आय हाय असतील किंवा एम-एम-आर डेफिशियंट जे की हे 3 ते 5% रुग्ण असतील, अशा रुग्णांमध्ये एखाद्या वेळेस किमोथेरपीचा पण जास्त फायदा होत नाही. हं, त्यामुळे ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपण म्हणतो की या पेशंटला जर ही पर्टिक्युलर ॲबनॉर्मॅलिटी आढळली, तर आपण किमोथेरपी न देता इम्युनोथेरपी जर दिली, तर हे रुग्ण जास्त इलाजाला प्रतिसाद देण्याची व इलाज दीर्घकाळ टिकण्याची शक्यता जास्त असते. हं, हं, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजमध्ये पण जर पेशंट किमोथेरपीसाठी फिट नसेल किंवा जर आपल्याला वाटत असेल की या पेशंटला किमोथेरपी लागू न करता इम्युनोथेरपीचा इलाज जास्त प्रभावी ठरू शकतो. जसे की एम-एस-आय हाय टेस्टिंग पॉझिटिव्ह पेशंट आहेत. तर त्यांना आपण डायरेक्ट इम्युनोथेरपी चालू करू शकतो. इम्युनोथेरपी इलाजानंतर पेशंटला खूप चांगला गुण आला, तर बऱ्याचशा पेशंटला पुढील उपचार म्हणजे रेडिएशन किंवा किमोथेरपीची गरज पण पडत नाही. हं. सध्या हे इलाज फार कमी प्रमाणातील लोकांना म्हणजे 3 ते 5% लोकांनाच लागू पडतात. सर्वच बरं. रुग्णांना याचा इलाज करता येणार नाही. हं, हं. डॉक्टर पण इम्युनोथेरपी हा किती टक्के रुग्णांना आपण देऊ शकतो आणि साधारण कोणत्या स्टेजमधील रुग्णांना आपण ही थेरपी देऊ शकतो? जसं सांगितलं की 3 ते 5% रुग्ण हे एम-एस-आय हाय टेस्टिंग असतात, हं, की ही पर्टिक्युलर ॲबनॉर्मॅलिटी असेल तरच या पेशंटला आपण इम्युनोथेरपी हा इलाज करू शकतो. तर हे इलाज आपण 4थ्या स्टेजमध्ये पण देऊ शकतो. जर 4थ्या स्टेजमधील पेशंटला हं, इम्युनोथेरपीचं मॉलिक्युलर ॲबनॉर्मॅलिटी जसे की एम-एस-आय हाय आढळली, तर आपण किमोथेरपी न देता डायरेक्ट इम्युनोथेरपी चालू करू शकतो, की ज्यामुळे किमोथेरपीपेक्षा गुण चांगला येऊ शकतो. साइड इफेक्ट कमीत कमी होतात आणि गुण आल्यास पेशंटचा जे काही गुण येतात ते गुण दीर्घकाळ टिकू शकतात. आपण हं, इम्युनोथेरपी 6 महिने दिली, वर्षभर दिली आणि नंतर बंद जरी केली, हं. तरी इम्युनोथेरपीमध्ये
मेमरी नावाचा प्रकार असतो. मेमरी नावाच्या प्रकारामध्ये जर ह्या इम्युनोथेरपीच्या सेल्समध्ये त्या पर्टिक्युलर कॅन्सर अँटिजेन्सच्या अगेन्स्ट मेमरी असते. त्याच्यामुळे त्या कॅन्सरच्या पेशी परत जर वाढण्यास प्रयत्न करत असतील तर या इम्युनोथेरपीमधील पेशी त्या पेशींना आढळून त्वरित नष्ट करतात. की बरं. जे आपण किमोथेरपीमध्ये पाहतो की किमोथेरपी बंद केली 4थ्या स्टेजमध्ये तर आजार काही दिवसानंतर लगेच वाढायला चालू करतो. परंतु इम्युनोथेरपीमध्ये मेमरी असल्यामुळं परत त्या कॅन्सर पेशी नंतर वाढण्यास प्रयत्न करत असतील तर लगेच इम्युनोथेरपी त्या पेशींना आढळून नष्ट करून टाकते. त्याच्यामुळे इलाज दीर्घकाळ टिकण्याची जो गुण आलाय तो दीर्घकाळ टिकण्याची शक्यता जास्त असते आणि साईड इफेक्ट पण कमीत कमी असतात. बरं बरं. अर्ली स्टेजमध्ये डॉक्टर, पण खरं तर जसे- मोठ्या आतड्यांचा कर्करोग याविषयी जनजागृती करणं अत्यंत गरजेचं होतं आणि आज तुम्ही सर्व प्रेक्षकांना मोठ्या आतड्यांच्या कर्करोगाचं निदान, त्यावरील आधुनिक उपचार कोणते आहेत यावर मार्गदर्शन केलं, संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.